लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वर्धा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या. आदिवासी विकास परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बातमी पुसद येथून. संबंध मानवतेला काळीमा फासणारी घटना, ज्याने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरवणारी घटना. जिल्ह्यातील मौजा रोठा येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक SIT मार्फत करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांना निवेदन देण्यात आले आहे. 15 जुलै 2026 रोजी घडलेल्या या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील तपास निष्पक्ष व जलद गतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी विशेष तपास पथक SIT स्थापन करणे, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणे, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पुनर्वसन देणे, महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवणे, तसेच शाळा व आदिवासी वसतिगृहांमधील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणीही केली आहे. तसेच वर्धा येथे निषेध मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा समाजात तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता निवेदनातून देण्यात आली आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष माधवराव वैद्य साहेब, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील ढाले, अर्जुन हगवणे, गजानन टारफे, संतोष गारुळे, राजू गायकवाड, गजानन टाले, गणेश पुजाडे, विजय मुकाडे, ओंकार ठाकरे, संदीप आढाव, रंगराव भडांगे, शुभम तडसे इत्यादींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पुसद येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधवांनी छत्र संघटनेने सर्व आम्ही अधिकारी उपस्थित झालेला आहोत. खऱ्या अर्थानं या देशामध्ये अशा घटना घडत आहेत की कोर्टाचा, कायद्याचा कुठल्याही प्रकारे थाक या मनोवृत्ती लोकांना राहिलेला नाही. मागच्या 15 तारखेला वर्धे येथे झालेल्या घटनेच्या निषेधात खरं तरी ती घटना एका व्यक्तीला नव्हे तर मानव जातीला काळीमा फासणारी घटना आहे. एका 7वी वर्गातली मुलगी खऱ्या अर्थानं आपला शिक्षणाचा ध्येय पूर्ण करत असताना तिचे वडील शेतामध्ये एखाद्याच्या शेतामध्ये काम करतात. मागील 5 वर्षापासून ते सालगडी म्हणून काम करतात. आपल्या मुलीला काहीतरी शिकवायचं आणि काहीतरी बनवायचं नव्हे तर एक देशाचा सुजाण नागरिक म्हणून बनवण्यासाठी, मुलीला शिकवण्यासाठी मुलगी सकाळी 8:30 ते 2 वाजेपर्यंत शाळा शिकत होती. मुलगी 7व्या वर्गात होती आणि 2 वाजता तिची शाळा सुटली. शाळा सुटून आल्यानंतर रस्त्यामध्ये तिच्यावर एका अमानुषपणे एका व्यक्तीकडनं तिचा बलात्कार झाला. आणि केवळ बलात्कारच नव्हे तर ती प्रतिकार करत असताना त्या मुलीला तिच्या डोक्यावर दगड घालून खऱ्या अर्थानं तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना केवळ वर्धेपुरती, केवळ महाराष्ट्रपुरती नव्हे, संबंध देशाला काळजी फासणारी घटना आहे. महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की सालगाडी म्हणून आमचा यवतमाळ जिल्ह्याचा आदिवासी तिथे बांधव तिथे कामाला होता आणि मालक तिथे दारूच्या पार्ट्या वगैरे करायच्या आणि अशातूनच ही घटना घडलेली आहे. तर सालगड्याची मालकाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. आणि एक मानसिकता जी काही अशी बनलेली आहे की त्या मुलीचा निर्घृण खून करून तिला खून केला, रेपसुद्धा केला आणि खूनही केला. ही अतिशय म्हणजे त्याला म्हणतो की शर्मनाक गोष्ट आहे. आणि पोलीस प्रशासन, आमच्या लोकांनी मोर्चा काढला तर आमच्याच लोकांना तिथं अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अधिकाऱ्याच्या संवेदनासुद्धा की आपलं काय कर्तव्य आहे हे विसरून गेलेले आहे. आणि पोलीस विभागाने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि जे काही याच्यात पोलीस अधिकारीसुद्धा दोषी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. यासंबंधीचं निवेदन आज आम्ही SDO साहेबांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.